शिवलीलामृत मराठी संक्षिप्त अर्थ अध्याय पहिला. श्री गणेशाय नमः. श्रीधर कवींनी केलेल्या स्तुतीने प्रसन्न होऊन भगवान शंकरांनी त्याला शिवलीलामृत लिहिण्याचा आशीर्वाद दिला. व्यासांनी जे स्कंद पुराणात ब्रह्म उत्तरखंडात शिवलीलांचे वर्णन केले आहे तोच हा पवित्र शिवलीलामृत ग्रंथ होय. नैमिषारण्यात सर्व ऋषीगण जमले असता शौनकादी ऋषींनी सूत मुनींना शिवचरित्र सांगण्याची विनंती केली. तेव्हा सूत मुनींनी ओम नमः शिवाय या शिवमंत्राचा महिमा सांगितला. हा सर्वश्रेष्ठ मंत्र असल्याचे त्यांनी सांगितले. नुसते शिव शिव म्हटले तरी शंकर समोर उभा राहतो एवढा त्याचा महिमा आहे. पण हा मंत्र गुरुमुखातून घेतला तरच प्रभावी ठरतो. म्हणून तो ब्राह्मण गुरुकडून विधियुक्त घ्यावा. शिवमंत्राच्या पुरश्चरणाने सर्व पापे नष्ट होतात. या मंत्राच्या प्रभावाची कथा सूतमुनींनी सांगितली. फार पूर्वी दाशार्ह राजा होऊन गेला. तो उदार व सुलक्षणी होता. पण त्याचा एक दुर्गुण होता. तो कामात होता. त्याची पत्नी कलावती अतिशय सौंदर्यवती होती. एकदा राजा कामातूर झाला. त्याने कलावतीस शयन मंदिरात बोलावले पण ती आली नाही. राग येऊन राजा कलावतीच्या महालात गेला व तिला प्रतिक्रीडेची विनंती करू लागला. पण तिने नम्रपणे नकार देऊन व्रतस्थ असल्याचे सांगितले. तसेच तिने राजाला स्त्री जर रोगिष्ठ, गर्भवती, ऋतुमती, उपाशी, व्रतस्थ, वृद्ध व अशक्त असेल तर तिला भोगू नये असेही सांगितले. पर्वकाळी उत्तरकाळी प्रसन्न मनाने समागम करावा असेही सांगितले. पण राजाने दुर्लक्ष करून तिला बाहुपाशात घेतले. त्या क्षणी त्याचे अंग ओढून निघाले. राजाने याचे कारण विचारताच कलावतीने शिवपंचाक्षर मंत्राचा हा प्रभाव असल्याचे सांगितले. राजाला पश्चाताप झाला. त्याने विधिपूर्वक शिवपंचाक्षरी मंत्राची दीक्षा गर्ग ऋषीकडून घेतली. जे गुरुला शरण जातात ते धन्य होतात. गुरुकडून अनुग्रहित झालेला राजा नित्य पंचाक्षरी मंत्र जपू लागला. हा अध्याय जो पठण करेल त्याचे पाप नष्ट होऊन तो शिवकृपेला पात्र होईल. श्री सांब सदाशिवार्पणमस्तु.